काय विषय आहे की कालपासून जे अकांड तांडव करतायत ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचा विरोध करतायत. आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं. 5-5 पोलीस गाड्या मागं पुढं घेऊन पोलिसांची हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? हे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. जे मी SP बोलताना सुद्धा घरगडे असल्यासारखे SP बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केलं, लांब कशाला, काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा भडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं? काल ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षामध्ये तुमचा चाललंय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय, आम्ही थोडं सांगितलं त्याचं अपहरण झालं म्हणून. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. अरे कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आणि त्याला गाडीतनं उतरताना सोडून हाताला धरून जात आहे, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणुका होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपनं हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, हे सगळं भोगलेलं आहे. पेरलेलं कधी उगवतं. जिल्हा परिषदच्या काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही, त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केलेत की आम्ही
दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी हे केलं आहे. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना पण आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्या वेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेलेत. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-6 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण यानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेलेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली. मुलांनी स्वतःच्या म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली आहे. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं का की तक्रारी तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि ह्यानं निवडणुकीच्या ह्यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कुणाला किडनॅप करून नेलं अशी तक्रार द्या तर त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं मगाशी जे मी म्हणले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली. ते बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही. काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती. आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 आमचे रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी त्या आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्याबरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्याबरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले. हे कालच्या ह्याच्यातले आहे. आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्या सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता काय जे काय असत तर त्यांनी बघावा. आम्ही काय त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कुणालाही करून आलं नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही. त्यामुळे दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळे आमच्यावर केले जातात. ह्यात काही तथ्य नाही. तुम्ही महाराज हे सगळं दोन्ही मंत्र्यांकडनं सांगण्यात आलं किंवा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे आम्ही की आमच्यावर या पद्धतीनं हल्ला करून किंवा या त्रास देऊन आमच्याकडनं ही सत्ता घेण्यात आली. नाही आमच्या शेवटी पोलीस स्टेशन कोर्ट आणि जे जे मार्ग काय म्हणजे हे ते मार्ग सगळ्यांनाच खुले आहेत. ते काय कुणी कोणाचे ते मार्ग बंद करू शकत नाही. जिथं तर तो कुठं जायचं काय करायचं हा काय दाद विचारायची किंवा मागायची तो त्यांचा विषय. पण हल्ला एकतर आम्ही कुठं हल्ला केलेला नाही. पहिली गोष्ट जे काही मी परत सांगतो की पोलिसांची कार्यवाही जी झाली आहे ती पोलिसांनी आलेल्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. आम्ही काय पोलिसांचे कपडे घालून काय आम्ही जाऊन तिथं काय पकडापकड किंवा त्यांची दांडकी घेऊन काय आम्ही तिथं जाऊन बसलो नव्हतो. पोलिसांनी हे केलेलं आहे. पोलिसांनी कार्यवाही केली. पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी
आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात, त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं. पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता. त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं? आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय, त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. पोलिसांच्यावरती वरून दबाव होता आणि भाजपचे घडी असल्याने पोलीस वागलेत असं शंभूराज देसाईंचा आरोप आहे. आता असं कसं म्हणू शकतो आपण? आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल? आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय ह्या बोलण्याला वरून दबावाला? तर तुम्ही आता शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काय आत्ता मंत्री झालो आहे. मी काय जयाभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही, ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली, आत्ताची टर्म झाली, गृह खातं सांभाळले. आता आमचा वरून कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे आहे, पण मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी ही निवडणूक अगदी फोन झाल्यानंतर हालचाल सुरू झाली की तुम्ही काही करा पण अध्यक्ष बनवा असा कधी फोन कधी झाला, कुणाला झाला, न कुठला, मग ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्याचा अर्थ नाही ना. फोन झाला आणि मग हे झालं आणि मग ते झालं. तुमच्या फोनवर आलं तर काय? गेल्या 10 वर्षातली पोलिसांना जी वागणूक मिळाली त्याची भाडाच निघाल्याची चर्चा आहे. आता ही आमचा विषय आहे का हा? आता हे कुणी वागणूक दिली, काय दिली आणि कोणाच्या आत, ते समजा हे जर चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी कुणाच्या आत होता? आम्ही पेटवला का काय केलं? तुम्ही पालकमंत्री पहिल्यांदा पोलिसांसमोर हातबल झाल्याचं पाहायला मिळालं त्याला. हे बघा, आम्हाला आता पालकमंत्र्यांचं आणि पोलिसांचं काय प्रेम आहे आम्हाला माहीत नाही. आम्ही काय त्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये नव्हतो. पोलिसांची जी कार्यवाही मी परत सांगतोय, जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरनं जी होती ते होतं. आता त्यांचं आमचा विषय एवढाच आहे की आम्ही पूर्ण लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आम्ही जातानाच आमचे सगळे मिळून 32 जण होती आणि दुसरे जे आमच्याच विचाराचा एक जण ह्यांनी खरं म्हणजे डांबून ठेवला होता, ताब्यात ठेवला होता. त्यानं आत गेल्यानंतर नाव वेळ आल्यावर सांगेन ना कोणी आम्हाला मतदान दिलं. आणि तुम्हाला नाव माहीतच आहे की काय सांगायचं. तर आम्हाला आत गेल्यानंतर ज्याला आमच्या डांबून त्याने आम्हाला एक मतदान आम्हाला, त्यामुळे आम्ही 33 कुठं राडा घडला? नाही, अजिबात नाही. नाही ते कुठं नाही, काहीच नाही घडलं. ज्या सदस्यांनी भाजपला मतदान केलं त्यांच्याकडच्या, तर त्याच्यावर आपण आम्हाला पालकमंत्री आवडतात. आम्हाला पालकमंत्री आवडतात. का अशाला बदला म्हणून सांगू? हो, चांगलं चाललंय. तुम्ही ग्रामविकास मंत्री आहेत, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही प्रशासनाला हाताला धरून सीसीटीव्ही बी बंद करायला हवे असा आरोप आहे. त्याचा काय खुलासा? अरे बाबांनो, जयकुमार गोरे जिल्हा परिषदेमध्ये आला नाही, बरोबर ना? ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो तर मीच पहिला रुबाब मारायला पाहिजे तिथे येऊन. यंत्रणा सगळी माझ्या मागे पुढे फिरले असते ना. लोकशाही मार्गाने निवडणूक होते, आपण डिस्टर्ब करायचं नाही ही परिस्थिती होती. आपण नाही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. जिल्हा परिषदेचं मतदान आहे 11 वाजता. तुम्ही सीओला सांगून बैठक लावता 11 वाजता. लेखी पत्रान दिला सांगता की बैठक घ्या 11 वाजता. कशी हा बैठक होते? तर लोकशाहीची मूल्य जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकशाहीची मूल्य जपायची जबाबदारी आपली आहे. सातत्यानं ज्या पद्धतीचं त्यांचं काल जे सांगणं होतं, लोकशाहीचा खून झाला, गळा घोटला, हे झालं. एक विषय आहे की जर पोलिसांना त्यांनी त्यांची कारवाई करू दिली असती, जर त्या कारवाईत ते मध्ये आले नसते तर कदाचित त्या दोन्ही सदस्यांना मतदानही करता आलं असतं. जेव्हा तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई चौकशी सुद्धा करून देणार, केस झाली का नाही झाली हे सुद्धा बघू देत नाही तुम्ही त्यांना. पोलिसांना हात लावायचा नाही आरोपीला, ही कुठली पद्धत? या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आपण त्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता, कदाचित मतदान पण केलं असतं त्या सदस्यांनी. पण ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला
आणि अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले आणि त्यांनी मतदान केलं तरी काय जिंकत होते का ते? 33 वरती झालं. आम्हाला 33 मतं पडली होती, 2 प्लस करा 30 आणि 2 32 झाली, तरी काय जिंकत होते का ते? हा अरे लोकशाहीनं कामेशला जो गेलं ना अधिकार मतदानाला, तू कुठं नाही? कामेशला लोकशाहीनं जो अधिकार दिलाय ते त्यांना आज जाऊन कामेशनं केलं. आता कामेशला न्याय द्याल का की त्यांनी तुम्हाला मतदान केल्यामुळे त्याला न्याय द्याल का? ते कामेशन आम्ही बघू ना तुम्ही का चिंता करताय? आता पहिला विषय आहे की आता मला काय कळलं ना बाबा, कालपासून हेच चाललंय की भाजपनं काय करा. आता भाजपनं काय करावे भाजप ठरवेल ना, आम्हाला ठरवू दे ना पक्ष म्हणून आमचं, आम्हाला काय ठरवलं. भाऊ म्हणले तसे अजितराव, एक तर कुणावर अन्याय होणार नाही ही तर जबाबदारी आमची सर्वांच्याच बाबतीत आहे आणि 100% आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. आणि आमचं हेच आहे की जे आमच्यावर आम्ही लोकशाहीचे खुनी आहोत वगैरे वगैरे ह्या गोष्टी जे बोलल्या गेल्या काल त्यांच्या आलेल्या अपयशानंतर, तर त्याची वस्तुस्थिती आम्हाला मांडायची होती म्हणून गेली. आता पुढचे विषय काय असतील तर जसं त्यांनी सांगितलं किंवा आमचे पक्षाचे नेतृत्व आहेत वगैरे, आमचे पण पक्षाचे नेतृत्व आहेत, ते पण काय पुढचे विषय असले तर ते बघतील काय करायचं. वक्तव्यावर ठाम आहे की पाटण तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमचा पालकमंत्री सत्यजित पाटणकर आहेत. समजून घ्या, भारतीय जनता पक्षाचा, सरकारचा पालकमंत्री मी कधीही म्हटलेलं नाही. बाबा त्या सभेत होते. आता भारतीय जनता पक्षाचा आमचा तिथला पालक आहे तो सत्यजित पाटणकरच आहेत. आणि त्यामध्ये काय वावगं बोललो मी, का राग येतोय? पालकमंत्री पदावर दुसऱ्या कोणी बोलायचंच नाही असं का वाटतंय, का भीती वाटते सारखी? मला समजणं झालंय. आता ते बाबा पालकमंत्री मी पण आहे, बाबा आहेत, आम्ही आहे, सरकारमध्ये आम्ही पालकमंत्री म्हणून काम करतो. पण मला एक समजून घ्या की मी कधीही त्यांच्या पालकमंत्री पदावर बोललो नाही. मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्री पदावर बोललो आहे. आता मी मानखटावमध्ये काम करतो, मी आमचा भारतीय जनता पक्षा तिथला पालक आहे ना. बाबा महाराज इथं काम करतात, हे भारतीय जनता पक्षाचे पालक आहेत. त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? भाऊ दुसरं काय आहे की आपण एक लक्षात, ज्यावेळेला पालकमंत्री पदाचे इलेक्शन म्हणजे सरकार झाल्यानंतर निर्णय त्यावेळेला, तर तुम्हाला रायगडचा पेच किती झाला माहीत आहे, नाशिकचा पेच किती झाला माहीत आहे. तसं ह्या जिल्ह्यात भाजपच्या जागा जास्त आल्या आहेत निवडून, पण कुठं इथं आम्ही कुणी तसा पेच आम्ही भाजपच्या कुणीच निर्माण केला नाही किंवा कुणी एक ब्रशब्दानं पण आम्ही हे केलं नाही किंवा आमचे असं कसं रायगड नाशिक अजून पण आदांतरी येत आहेत तिथले विषय आम्ही कधीच हे केलेलं नाही किंवा हे आमचे जास्त आले भाजपचे जास्त आले वगैरे. उलट त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, अजितदादा पण होते, त्यांनी जो निर्णय घेतला, ज्याला जी जबाबदारी दिली, ज्या पक्षाला जो जिल्हा दिला, तसं सातारा आम्ही मान्य केलं ना. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माई होती त्याप्रमाणे CM साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला. कुठं आम्ही आमच्या इथल्या एका पण आमदारानं कुणी आक्षेप कुणी काहीच बोललेलं नाही, कुठं पक्षाकडनं आक्षेप काहीच नाही. आम्हाला काय त्याच्यामध्ये आम्हाला कुठं काय वाईट वाटायचा विषय. हो, आम्ही पहिला विषय सांगतो. एक आहे की ठीक आहे, आम्ही खूप संयम ठेवला आहे, खूप संयमाने वागतो. तर आम्ही बोललो तर बात बहुत लंबे तक जाएगी. आम्ही त्या गोष्टी काढत नाही. काय चालतं, कुठून चालतं, किती प्रेशर, कुठल्या अधिकाऱ्या प्रेशर, कुठनं काय होतंय, कुठनं काय होतंय, या सगळ्या गोष्टी आम्ही कधी बोललो नाही. बोलायची इच्छा आहे शेवटी. तिथंपर्यंत जाऊन एवढी माझी इच्छा आहे मनापासूनची. आपलं म्हणणं एवढंच आहे की चला निवडणूक लढलो, तुम्ही लढला, आम्ही हारलो, आम्ही स्वीकारलं ना. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये मी राज्याचा ग्रामविकास मंत्री आहे. माझ्या मतदारसंघामध्ये चिठ्ठी माझ्या विरोधात निघाली, बरोबर. आणून व्हिडिओ टी व्हीवर दाखवले, बरोबर ना. मी म्हटलं का कधी एक शब्द बोललो, कधी काय झालं काय नाही. पण मला आता एवढी माझी ताकद होती, जिल्हा परिषद 2 मंत्री पुढं असताना आमची ताकद होती. मला माझ्या मान तालुक्यात नसतोय 3 सदस्य उचलता आले. आम्ही स्वीकारतो ना बाबा, ज्या गोष्टी कमी पडल्या, जिथं आम्ही कमी पडलो आम्ही मोठ्या मनात स्वीकारले. आम्ही हे पण स्वीकारले की आम्ही आमच्यावर कोण कोण हसलं हेही बघितलं आम्ही, आमची टिंगल कुणी कुणी केली हे बघितलं आम्ही. निवडणूक ते महायुती म्हणून लढलेले नाहीत. पहिला विषय सांगतो. पहिला ते काँग्रेसला सोबत घेऊन लढलेत.
ते शरदचंद्र कुठलं राष्ट्रवादी सोबत घेऊन लढले, ते उपाटाला सोबत घेऊन लढले. त्यांनी कोणाला सोबत घेतलं? सगळ्यांना सोबत घेऊन ते लढलेले. इथं माहितीचा सवाल आला कुठं? मला अजून पण तुमचं कळण झालं ते काय संबंध आहे माहितीचा? तुम्ही जवळ गेला नव्हता त्यांना तर. नाही आणि दुसरा एक विषय क्लिअर करतो बाबा. एक पहिला विषय, पालकमंत्री महोदय सातत्यानं सांगतात की मी युतीचा प्रस्ताव दिला होता आणि माझ्या मिटिंगला आले नाहीत. पालकमंत्र्यांनी ऑफिसमधल्या शिपायाकडून आमच्या ऑफिसमधल्या PA ला फोन केला होता आणि त्यांनी बैठकीला बोलवलं होतं. एवढी पालकमंत्र्याची उंची वाढली होती की राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्याला शिपायाकडून फोन करायला लावणे, ऑपरेटरनं फोन केला होता की मिटिंग आहे. ना कधी मला त्यांचा मिटिंगसाठी फोन आला, ना कधी आम्हाला त्यांनी मिटिंगला बोलवलं. आणि त्या बाबाराजेंना बोलवलं असं मला माहिती नाही, पण मला जिल्हा परिषद अगोदरच्या बैठकीत मला कधी त्याच्यानंतर बोलवलं. पण तुम्ही जे म्हणला इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी पालकमंत्र्यांना मी स्वतः भेटलो, एकदा मुंबईमध्ये बोललो. मी मकरंद आबांना पण बोललो. आधी मला पालकमंत्री म्हणले मकरंद आबांशी बोलायला लागल, मी मकरंद आबांना पण बोललो. परत मुंबईमध्ये मी या दोघांच्या बरोबर पण एकत्र बोललो की हे कुठंतरी एकत्र येऊन करूया, युतीमध्ये संघर्ष संपल आणि सगळ्यांना काम नीट करता येईल, जिल्ह्यात हे होईल. त्याच्यानंतर पण जे मला वाटतं नितीन काकांनी काय तर सांगितलं की आम्ही बाबांना बोललो होतो. आणि त्या दिवशी पण मला ज्या वेळेला मकरंद आबा, मी त्या दिवशी पण एवढंच मी त्यांना सांगितलं की बुवा ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल कुणी आहेत, म्हटलं तुम्ही तुमचे नेते तटकरे साहेबांना बोला. मी म्हणलं आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, CM साहेबांपर्यंत मी निरोप पाठवतो की असं जर करायचं असलं तर कसं. आणि म्हटलं पालकमंत्र्यांना शिंदे साहेब वरच्यांनी बोलू दे आणि काय असेल ते आपल्याला निरोप देऊ दे खाली. की हे इथं बोलण्यापेक्षा वरच्यांनी 3 प्रमुख नेते राज्याचे आहेत, 3 प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाचं ठरवू दे. कारण रायगडमध्ये असंच ठरवलं 3 मिळून. म्हटलं हे पण मी माझं काम केलं, मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना निरोप दिला आहात किंवा असं असं, पण ह्यांच्याकडनं कुठलंच पुढं हालचाल झाली नाही. आमच्या नेत्यांशी ह्या दोन्ही पक्षाचे वरचे नेते कोणच बोलले, म्हणजे मग ह्यांनी त्यांना निरोप दिले का नाही दिले हा विषयच नाही ना. पहिला विषय आहे बाबा, यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की आमचं ठरलंय, सेना आणि राष्ट्रवादी ठरलंय, आम्ही मिळून केलं, आमचं ठरलंय, आम्ही दोघे मिळून करणार, हे पहिल्या दिवशीच सांगितलं. हे त्यांचा जो प्लॅनच होता, फक्त आम्हाला असं. भाऊ, तुम्ही मगाशी म्हटलं संघर्ष हा आत्ताच्या ह्याच्या पुरता होता, या जिल्हा परिषदेचा. आता एकत्र काम करता येतं. पालकमंत्र्यांची विचारपूस, कारण की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या दृष्टीने चालत होतं. एक साधं पत्रकार परिषद घेताना सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित निरोप आला नाही तर तुम्ही पत्रकार परिषदेला घेत नाही. साधा विषय आहे ना. मग राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री जर ऑफिसमधल्या शिपायाकडून, ऑपरेटरकडून मिटिंगला या म्हणून निरोप येत असेल तर याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय तुम्हाला पाहिजे अजून? तेव्हा सातत्यानं जे सांगितलं होतं, त्यांना जर बैठकच करायची असती तर कधी आता फोन केला असता, राजेसाहेब या आपण बसू, गोरेसाहेब या आपण बसू, कधी फोन केला असता आणि बोलत असतं, बैठकीला झाली असती, बैठक संपली असती विषय. ज्याला बैठक करायचीच नाही ना, अशा पद्धतीच्या बैठकीचा सण करायचा. मोठा भाऊ म्हणून तुम्ही आता फोन करणार का त्यांना? हो, मी म्हणून फोन करणार त्यावेळेला सांगितलं होतं की विचारणा करायला तरी. कालच्या प्रेसमध्ये ते असे म्हणाले की लोकसभेला आम्ही जर मदत केली नसती तर खासदार उदयनराजे निवडूनच आले नसते भाजप. कोण? पालकमंत्री. अरे बाबा, अनेक लोकांना आम्ही विधानसभेला मदत केली नसती तर ते निवडून आले नसते. आता हे सारखं सगळ्यांनी एकमेकाची मापं काढून चालेल का? आपण एकत्र आलो, विषय संपला ना. आता त्याविषयी पुन्हा चर्चा करणं योग्य आहे का? आम्ही म्हणून की त्यांना आम्ही मदत केली, त्याने केली नसली कशी? विधानसभेला दादा कुठं बसून येतो विचारा त्यांना. दोन्ही मतदारसंघात विधानसभेला त्यांनी मला बसवलं. काय ते तर लागल्यावरचा विषय आज काय लागला. आमची आजही इच्छा आहे सगळ्यांनी सोबत घेऊन लढावं. नाही लढलं तर भाजप एकटं लढेल. पालकमंत्री म्हटले की मी निधी आणून देतो, तुम्ही लोकशाहीच्या यानं झालं, बाकी काही तिथं आत वेगळं झालं नाही. आणि चिमकुटे घ्यायला निघायला तो काय तो माणूस आहे. चिमकुटे घ्यायला काय ते काय असं काही शिकून नेलेलं काही आहे की चिमटा गेला की हात वर या सगळा विषय आहे. हा सगळा विषय आहे. सभागृहामध्ये CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि ते जेव्हा कोर्टात कचेरीत जातील तेव्हा ते तिथं बघतील, कोर्टात निर्णय घेतील.
आपण आता भाऊ, तुम्ही त्याच्यावर या सगळ्याबद्दल नाही अजिबात नाही 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 आतले पण चालू आहेत. वेगळे कॅमेरे होते नाही आतले नाही चालू नाही आहेत आतले 100% कॅमेरे चालू नाही, नाही. आहेत. तुम्ही काय तो वेगळा नेरेटिव्ह सांगू नका. चुकीचं आहे 100% आतले कॅमेरे आहेत आणि सगळ्या निवडणूक प्रक्रियेचं शूटिंग झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट शूट झालेली आहे. कामेशनं कुणाला मतदान दिलं हे शूट झालेलं आहे आणि तो काय बोलला हे शूट झालेलं आहे. त्यामुळं काही सांगायची आवश्यकता नाही. कोण बाहेरून काय म्हणतंय कोण सांगते. अरे तुमच्याजवळ 45 दिवस माणूस राहिल्यावर तुम्हाला वैतागून दुसऱ्याला मत देतो हे तपासा ना का करतो असं. भाऊ या सगळ्या गोष्टी तुमच्यावर एवढ्या गटाकडनं तुमच्या अलायन्स मध्येच असलेला पक्ष आहे ज्या तुम्ही सत्तेत राज्यात या सध्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहात किंवा त्यांच्याकडे अजिबात तक्रार करणार नाही. आम्हाला गरज नाही. पहिला विषय सांगतो तुम्हाला. काही या आम्हाला- ठिकाणी महायुतीचा विषय नव्हता. या ठिकाणी पालकमंत्री, या ठिकाणी पुनर्वसन मंत्री, या ठिकाणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी काँग्रेसचे अलायन्स, या ठिकाणी ही सगळी अनैसर्गिक अलायन्स होती जी आमच्या युतीशी संबंधित नव्हती. त्यामुळं याला युतीचं आणि महायुतीचं जोडायचं बिलकुल कारण नाही. आम्ही सत्तेत आहे, न्याय आहे, युती याचं जोडायचं बिलकुल कारण नाही. कारण त्यांनी ज्या युती केलेली होती ती शरदचंद्र पवार पक्षासोबत केली ती काँग्रेससोबत केली ती. तर काँग्रेसचे सदस्य त्यांच्यासोबत होते. तर कुठं आमच्या महायुतीचा विषय आला इथं. तर महायुतीचा कुठलाही क्रायटेरिया या युतीला लागू होत होत नाही नाही.